जेव्हा तुमचे आई वडील तुमच्या समोर असतात, कधीतरी तुम्ही त्यांचं लक्ष नसताना 5 मिनिटं ऑब्झर्व केले त्यांना की त्यांचं किती वय होत चाललंय. आता तुम्ही तुमच्याच गणगणित असता, कुठं फिरायला जायचंय, कुठं लग्नाला जायचंय, अहो किती पळती, थांबा जरा थांबा. ते गेल्यावरती हेच तर सगळं करायचं तुम्हाला. आणि तुम्ही जरा आई वडिलांचं डेली रुटीन जरा चेक करा, जरा ऑब्झर्व करा की दिवसभरात ते किती काम करतायत, किती आराम करतायत. त्यांना नसतं माहिती की चहा पिल्याने काय होतं, फळं खाल्ल्याने काय होतं. जसं लहानपणी आपली त्यांनी काळजी घेतली, तसं आता वेळ आहे आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जरा 6-6 महिन्याला, वर्षभरात त्यांचं चेकअप करून एकदा दवाखान्यात, म्हणजे तुम्हाला कळेल की काय पाहिजे, काय म्हणजे त्यांच्या शरीराला कशाची गरज आहे. ज्यांना आई नसते ते म्हणतात की माझ्या आईला देवाने लय लवकर नेलं म्हणून मी देवाला मानत नाही. अरे तसं नसतं. आता समजा तुम्हाला तुमच्या पप्पांनी मोबाईल घेऊन दिला, तर ती एक मशीन आहे. तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे नीट वापरलं तर ती जास्त दिवस जाते. तसं देवाने पण तुम्हाला एक शरीर दिले, ते पण जर तुम्ही नीट वापरलं, सगळं म्हणजे काळजी घेतली त्याची, तर ते पण जास्त दिवस जाणार आहे ना. मला आई वडील दोन्ही आहेत, पण तरी मला हे आत्ताच रिअलाइज व्हायला लागले. का? कारण मी इमॅजिनच करू शकत नाही की आई वडील नसताना माझं काय होईल. त्यामुळे जेवढे एफर्ट द्यायचे आत्ताच द्या. जेव्हा पण तुम्ही त्यांना भेटताय, बोलताय, असं बोला, असं भेटा की तुम्ही लास्ट टाइम भेटताय, लास्ट टाइम बघताय त्यांना. आणि लक्षात ठेवा, ते आहेत तोपर्यंत मोठं घर बांधायला किंमत आहे, ते आहेत तोपर्यंत मोठी गाडी घेऊन मिरवायला किंमत आहे. ते ज्या दिवशी जातील ना, त्या दिवशी तुम्हाला सोनं पण माती वाटणार, हे लक्षात ठेवा.